आपली शंकरपाळी तयार करून झालेली आहे. हे आपण खारी शंकरपाळी बनवलेली आहे. ही खारी शंकरपाळी तुम्ही बघू शकता. याची रेसिपी मी सगळ्यांना दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये जिरं, ओवा, मीठ, लाल तिखट आपण टाकलेलं आहे. ती रेसिपी सगळ्यांनी करायची, सगळ्यांना आवडणार आहे. लहान मुलं, मोठी माणसं, म्हातारी माणसं, काका, मावशी, आत्या सगळ्यांना हे आवडणार आहे. हे बनवून बघा. याची रेसिपी तुम्हाला कशी वाटते कशी नाही ते सांगा. आणि हे बघा, हे जे आहे ते तुम्ही बघू शकता. बघा, एकदम छान झालेली खारी शंकरपाळी आणि कुरकुरीत झालेली एकदम मस्त. मला सांगते एकदम म्हणजे चव जर बघितली तुम्ही याची, हे बघा इतक्यात पाणी होऊन जाते. म्हणजे तोंडातच टाकायचं आपल्याला. असं काही नाही की तुम्हाला खूप चांगलं लागणार आहे. आता जर थंडी पडली, आज काही दिवाळीचा आयटम म्हणून तो बनवू नका तुम्ही. थंडी जर पडली, हा मैद्याचा पदार्थ याला फक्त मैदा लागतोय आपल्याला. असं काही नाही की हा आपण दिवाळीलाच बनवू शकतो असं काही नाही. तुम्हाला वाटलं बा काहीतरी वेगळं बनवून ठेवायचं, मुलांना खाऊ वगैरे डबा करून ठेवायचं आहे, आपल्या स्वतःसाठी आपल्याला काहीतरी करून ठेवायचं, तर आपण हा बनवू शकतो. याचं मटेरियल म्हणजे सगळ्यांच्या घरात जिरा असतं, ओवा असतो, हे आपल्याला माहिती. याला लागतं फक्त तेल, मीठ आणि लाल तिखट. आणि जिरं, ओवा तर आपल्या सगळ्यांच्या डब्यांमध्ये वगैरे भरलेलेच असतं. आपण ते नेहमीच याच्यामध्ये यूज करत असतो. त्याच्यामुळे हा आयटम आहे ना, मी सांगितलं आहे त्या पद्धतीने एकदा करा आणि मला सांगा फक्त आयटम कसं झालं कसं आहे. याची वडी जर तुम्हाला वाटली की तुम्ही अजून मोठी करू शकता. मी माझ्या याच्याप्रमाणे घेतली, छोटी पण नाही खूप मोठी पण नाही, अशी मिडियम पद्धतीची वडी आता मी कापेची केलेली आहे आणि कट करून आपली शंकरपाळी झाली आहे. एकदम चवदारी आणि पाणी पण माणूस खूप पिते. त्याच्यात जिरा आणि ओवा असल्यामुळे ना याला पोटाचा काहीच त्रास नाही. फक्त मैदा असल्यामुळे शक्यतो सांगता येत नाही प्रत्येकाच्या याच्यावर राहील. कोणाला मैदा सूट होतोय नाही होतोय. जर नसेल होत तर खाऊ नका. म्हणजे रेसिपी फक्त तुम्ही एकदा बनवून बघा. पण मला वाटतं एक वाटीभर जर तुम्ही मैदा घेतला असं छोट्याशा डिशभर मैदा घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं ओवा टाकून तुम्ही रेसिपी बनवून बघितली, तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्ही सगळं त्याच्यामध्ये. जिरा ओवा हे सगळं तुमच्या आवडीने टाका. असं काही नाही की तुम्ही खूपच बनवा किंवा एकदमच करून ठेवा. कदाचित हे साधारण्याचं पण होऊ शकतं. कधी कधी साधारण पण जातं. आता वातावरण बरोबर नाही, पाऊस चालू आहे सध्या. आता बाहेर दिवाळी झाली तरी पाऊस चालू आहे, वातावरण बदलते आपलं. मला तर वाटतंय ही रेसिपी एकदा सगळ्यांनी बनवून खाऊन बघा कशी वाटते कशी नाही आणि सांगा. माझ्या चॅनलला सगळ्यांनी, चव नाशिकची या चॅनलला सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल असं पुढं चालू राहू द्या. आपलं चॅनल कसं आहे मला माहिती आहे. तुम्ही यूट्यूब फॅमिली खूप 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 छान सपोर्ट करताय मला. मी माझा 1च महिना झालेला आहे चॅनल चालू करून, पण खूप छान तुमचा असा हे येऊ राहिला मला. त्याच्यामुळे मी सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद. बाय बाय.